राधानगरी विधानसभा मतदारसंघात नेमकं घडलं काय? विद्यमान आमदारांना इतकी मते कशी पडली? महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले, तर महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले। महाराष्ट्रात लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे कोल्हापुरातील 10 विधानसभा कोल्हापुरात निवडणुकीचे किंग मेकर समजल्या जाणाऱ्या बंटी उर्फ सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत 10 विधानसभा मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरले होते। महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार, तसेच सतेज पाटील यांचे नेतृत्व म्हणजे विजय नक्की। यावेळी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली होती। या निवडणुकीत महाविकास आघाडीला लाडक्या बहिणींचा मुद्दा व अनेक रीतसर मुद्दे या निवडणुकीत मांडता न आल्याने याचा फायदा महायुतीला झाला आणि कोल्हापुरातील 10 विधानसभा मतदारसंघात 10च्या 10 महायुतीला विजय मिळवता आला। कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली। निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून माजी आमदार के.पी. पाटील यांचे वातावरण पाहायला मिळत होते। त्यात आदमापूर या ठिकाणी झालेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा या वातावरणात भर घालणारी ठरली। पण निवडणुकीच्या मतदानाच्या 5 दिवसाआधी हे वातावरण कायमस्वरूपी राहिले नाही। त्यात महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजना बंद करण्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने लाडक्या बहिणीने जणू धसका घेतला आणि ही निवडणूक के.पी. पाटील विरुद्ध लाडकी बहीण अशी झाली आणि याचा फायदा विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांना झाला। अनेकांनी आंबेडकर हे 5 ते 6 हजार मतांनी पराभव होतील असा अंदाज बांधणाऱ्यांना जणू घामच फुटला आणि या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे 38,000 जवळपास मतांनी निवडून आले आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात सलग 3 वेळा निवडून येण्याचा नवीन इतिहासही केला। या विधानसभा मतदारसंघात सलग 3 वेळा निवडून आल्याने प्रकाश आंबेडकर यांची मंत्रिपदी वर्णी लागेल असे बोलले जात असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। मुख्य संपादक सचिन संभाजी पाटील, न्यूज शाही नेटवर्क। गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।